सगळ्यांचं आजच्या फेलोशिप ऑफ द फ्लूट मध्ये मनपूर्वक स्वागत. आपण एप्रिल 2024 मध्ये भगवद्गीतेचं निरूपण हे करण्यासाठी आपण सुरुवात केली होती. आणि आपण टू किल ऑर नॉट टू किल, टू किल ऑर टू गेट किल्ड, आणि तिसरं डू व्हॉट यू मस्ट, अशा तीन याच्यामध्ये आपण भगवद्गीतेचे पहिला अध्याय आणि दुसरा अध्यायाचा थोडा भाग असं आपण कव्हर केलेला आहे एप्रिल, मे आणि जून मध्ये. बेसिकली आपण याचा रिकॅप एकदा घेऊया, कारण काही जणांचं मिस झालेलं असू शकतं. आणि बऱ्याच वेळा असं पण होतं की पुन्हा ते ऐकलं तर जे आपण ऐकलेलं आहे त्याचा आपल्याला चांगला बोध होतो, किंवा ज्यांनी हे सुरुवात केल्यानंतर भगवद्गीता वाचायला सुरुवात केली असेल त्यांना पण याचा फायदा होईल. तर रिकॅपचे आपल्याला बऱ्यापैकी चांगले फायदा सगळ्यांना मिळू शकेल म्हणून रिकॅपचं, किंवा आतापर्यंत जो प्रवास आपण बघितला आहे अर्जुनाचा भगवद्गीतेमध्ये रणांगणावरती, त्याचा आपण एक आढावा घेऊया. म्हणजे मग आपल्याला पुढे जाताना अजून सोपं जाईल, गीता समजणं तुम्हाला अजून सोपं जाईल. सो आपण पहिला जो अध्याय आहे त्याच्यामध्ये आपण बघितलं की ज्यावेळी रणांगणावरती युद्धभूमीवरती अर्जुन गेला तेव्हा तो अतिशय गोंधळात पडला की त्याला कळेना की मी नेमकं काय करायला पाहिजे. आणि दुसऱ्या अध्यायामध्ये, म्हणून पहिल्या अध्यायाला अर्जुन विषाद योग असं म्हणलेलं आहे, आणि त्या अध्यायाच्या शेवटचा जो श्लोक आहे तो असा आहे की एव मुक्त्वा अर्जुनो म्हणजे संजय धृतराष्ट्राला म्हणतो की अर्जुन असं म्हणाला की या सगळ्या गोंधळामुळे तो इतका विमनस्क अवस्थेमध्ये गेला की तो रथामध्ये बसला. म्हणजे विसृज सशरे चापम शोक संविघ्न मानसहा, म्हणजे त्याने हातातलं धनुष्य सोडून दिलं आणि रथामध्ये बसला, आणि त्याला असं वाटलं की मी हे युद्ध नाही करू शकणार. आणि मग दुसऱ्या अध्यायामध्ये श्रीकृष्णाने त्याला धीर देत त्याचं कर्तव्य काय आहे, त्याचा धर्म काय आहे, या प्रकारे समजवायला सुरुवात केली. सो इथे मला एक गोष्ट खूप महत्वाची वाटते, ती अशी आहे की गीतेची सुरुवात ही युद्धापासून, म्हणजे रणभूमीपासून सुरुवात केलेली आहे, जे फिजिकल वॉर आहे अशी सुरुवात कृष्णाने केलेली आहे. म्हणजे वेळी आपल्याला प्रत्येक आपल्या आयुष्यामध्ये ज्या घटना घडतात त्या प्रत्येक वेळी आपण आपला मटेरियल फायदा ज्याच्यामध्ये असतो त्याच्याशी रिलेटेडच आपली सुखदुःख अवलंबून असतात. सो मटेरियल गोष्टींपासून सुरुवात करून कृष्णाने पुढे या गीतेला, मी रिक्वेस्ट करते सगळ्यांना म्यूट करा तुम्ही स्वतःला. सॉरी. म्हणजे मटेरियल लेवल पासून कृष्णाने सुरुवात केली आहे आपल्या सगळ्यांना सांगायला, बिकॉज वी आर ऑल इनिशियली ॲट द लेवल ऑफ मटेरियलिस्टिक गेन्स और मटेरियलिस्टिक पेन्स, आणि मग तिथून आपण आध्यात्मिक पातळीवरती जाणं याची सुरुवात दुसऱ्या अध्यायापासून हळूहळू कृष्णाने सुरू केलेली आहे. बिकॉज सगळेजण आध्यात्मिक मार्गासाठी किंवा दुःखी होतात ते आपले मटेरियल प्लेजर्स पूर्ण होत नाही म्हणूनच दुःखी होतात. सो ही एक खूप महत्वाची बाब मला इथे नमूद करावीशी वाटते की सुरुवात ही शारीरिक याच्यापासून ऐहिक गोष्टींपासून आहे, आणि मग कृष्णाने त्याला हळूहळू नकळतपणे एका आध्यात्मिक पातळीवरती डिस्कशन घेऊन जाणे हे अतिशय कौशल्याने गीतेमध्ये केलेलं आपल्याला दिसतं. सो पहिल्या अध्यायामध्ये जेव्हा अर्जुन गोंधळला, रणांगणावर गेला आणि तो म्हणला की मला त्याने सांगितलं कृष्णाला की मला बघायचं आहे की माझ्याशी युद्ध करायला जे उत्सुक आहेत
ते कोण आहेत, मला त्यांची रणनीती समजून घ्यायची आहे. जसं दुर्योधनाने सुद्धा रणनीती समजून घेतली होती आणि त्याने बघितलं समोर, तर तो कृष्णाला म्हणला, दृष्ट्वे स्वजनं कृष्ण युयुत्सुम समुपस्थितम सीदंती मम गात्राणि मुखाय च परिशुष्यति वेपथुष्य शरीरे मे रोमहर्षश्च जायते. मग तो म्हणला, कृष्णा, माझ्या समोर जे युयुत्सू म्हणजे जे युद्धासाठी उत्सुक आहेत ते सगळे स्वजन आहेत, म्हणजे माझे मित्र आहे, माझे नातेवाईक आहेत, माझा परिवार आहे, माझ्या घरातले मोठे लहान असे सगळे लोक आहेत. तर ह्या सगळ्यांचे युद्ध करायचे म्हणल्यानंतर माझ्या गात्रांना कंप फुटला आहे, माझ्या जिभेला कोरड पडली आहे, मला काहीही सुधरत नाहीये आणि माझं शरीर पूर्णपणे गळून गेलेलं आहे, माझ्या शरीरातलं त्राण पूर्ण गेलेलं आहे. आणि मग पुढे तो म्हणला की म्हणजे की हे सगळं म्हणजे यांना मारून मी काय करणार आहे. माझे स्वबांधव आहेत ना, धृतराष्ट्राचे पुत्र हे माझे स्वबांधव आहेत, यांना मारून मग यांना जर का आम्ही मारलं या युद्धामध्ये, त्यांचा वध झाला, तर आमचं राज्य येण्याची काही प्रयोजनच नाहीये, नॉट रिक्वायर्ड असं. किंवा अशा रीतीने आपल्या लोकांची हत्या करणं म्हणजे आपल्या कुळाचा नाश करणं आहे. आणि हा जर का कुळनाश मी केला, तर अनेक माझ्या पिढ्या ज्या पुढच्या आहेत त्या सगळ्यांना याचा त्रास भोगावा लागेल. अशा प्रकारे तो अतिशय व्याकुळ झाला, उद्विग्न झाला आणि अतिशय तो शोक संविग्न झाला. म्हणजे त्याला कळेना की आपण काय करायला पाहिजे, इतका तो दुःखामध्ये गेला असं. तर बेसिकली आपण इथे जर का प्रतिकात्मक रित्या बघितलं तर आपण सगळे अर्जुनाच्या भूमिकेतच आहोत, कारण की युद्ध हे केवळ रणांगणात लढलं जातं असं नाहीये. तर आपल्या मनाच्या भूमीवरती, मनपटलावरती सतत युद्ध हे चालूच आहे. आपण सतत तिथे डावपेच खेळत असतो, सतत हल्ले करत असतो, प्रतिहल्ले आपल्यावरती होत असतात. आणि हे करणारी लोक, ज्या घटनांमधनं हे सगळं घडतं, त्या घटना म्हणजे आपलं बॅटलफील्ड आहे. आणि हे करणारी लोक कोण आहेत, तर हे करणारी लोक आपले स्वजन आहेत, आपले मित्र, आपले नातेवाईक, आपले सहकारी, आपल्या ऑफिस मधले, हेच लोक इथे सगळेजण आहेत. सो त्यांच्या बरोबर युद्ध करणं म्हणजे काय, तर त्यांना समजून घेणं, त्यांना त्यांचा स्वीकार करणं हे आपल्याला जमत नाही आणि म्हणून आपण स्ट्रेसमध्ये जातो. ओके, सो हे युद्ध, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे हे युद्ध कुणाशी आहे, तर हे युद्ध आपल्याशीच आहे. कारण आपण ह्या स्वजनांचा स्वीकार करत नाही, बिकॉज आपल्या मनामध्ये ज्या कामभावना आहेत, मत्सर आहे, मत्सर म्हणजे तुलना आहे, इच्छा आहेत आपल्या, किंवा आपल्या अपेक्षा आहेत, आपला अहंकार, आपला क्रोध, या सगळ्या भावनांमुळे आपण आपल्या लोकांनाही स्वीकार करू शकत नाही. आपल्या लोकांशी आपण प्रेमाने वागू शकत नाही, त्यांच्याशी आपण नीट संबंध ठेवू शकत नाही. ही खरी आपली युद्धभूमी आहे. आपल्या मनामध्ये जे द्वंद्व चालू आहे ऑल द टाइम, ते या बाबतीत आहे. मी कसं हँडल करू सिच्युएशन, कसं या सगळ्यांनाही न दुखावता आपली कामं करत राहू, किंवा कसा मी स्वीकार करू या व्यक्तीचा. अशा प्रकारेच आपलं बॅटल आहे, हे आपलं युद्ध आहे, जे आपल्या मनामध्ये सतत प्रत्येक घटनेमध्ये चालू आहे. आणि मोस्ट ऑफ द टाइम्स जसं अर्जुनाने केलं, की मोस्ट ऑफ द टाइम्स आपण असं म्हणतो की हे मला जमणार नाही, तसं आपण बऱ्याच वेळा म्हणतो की हे सगळे विचार पटतायत आध्यात्मिक, पण मला हे जमणार नाही करायला. ही आपली सगळ्यांची अवस्था आहे. आणि म्हणूनच दुसऱ्या अध्यायामध्ये कृष्णाने अर्जुनाला जे समजवायला लागला, तर त्याच्या आधी सुद्धा म्हणजे एवढं सगळं त्याने अर्जुन विषाद योगामध्ये एक संपूर्ण अध्याय आहे. मग त्याच्यानंतर कृष्ण त्याला म्हणला की अरे तू हे फक्त शारीरिक पातळीवरच्या युद्धाचं बोलतय, हे तुला शोभत नाही. तरी सुद्धा अर्जुनाने त्याचे अनेक कारणे कृष्णाला सांगितलेच, की बाबा हे सगळे तर माझ्या म्हणजे कथम भीष्महम संख्ये द्रोणाय मधुसूदन इशुभी प्रति योत्स्यामी पूजार हा वरिसूदन. म्हणजे जे मला पूजनीय आहेत
अशा माझ्या गुरूंची मी हत्या कशी करेल? माझे हे सगळे जे बांधव आहेत, माझ्या ब्लड आणि माझ्या ब्लडशी रिलेटेड आहे ते सगळेजण, यांची हत्या मी कशी करू शकेल? आणि हे रक्त ह्याच्यातनं जर का मला साम्राज्य मिळत असेल, तर हे रक्तरंजित साम्राज्य मला नकोय. कारण मला आणि माझ्या अनेक पिढ्यांना याचा त्रास होईल. आणि तो म्हणला कृष्णाला की माझ्या कर्तव्याबद्दल मी गोंधळलेलो आहे, तू मला मार्गदर्शन कर. पण हे युद्ध मी लढू शकत नाही. म्हणजे तो म्हणला, न योत्स्य इति गोविंद मुक्त्वा तूष्णीम बभूवः, म्हणजे मी हे युद्ध लढू शकत नाही. म्हणजे मग कृष्ण त्याला म्हणला की आता थोडासा शांत हो, मी काय सांगतोय ते ऐक शांतपणे. जस्ट लिसन टू व्हॉट आय एम ट्राइंग टू टेल यू. की तुझं जे युद्ध आहे हे तुझ्या स्वतःच्या लोकांबरोबर आहे आणि तुला असं वाटतं की तू यांची हत्या करशील, पण हे सत्य नाहीये. कारण की म्हणजे य एनौ वेत्ति हन्तारयश्चेन मन्यते हतम उभौ तौ न विजानीतो नायम हन्ति न हन्यते. असं कृष्णाने अर्जुनाला सांगितलं. तो म्हणला की मुळात तू अनेक प्रकारे जो युक्तिवाद घातलायस, तर ते पांडित्य तुझ्याकडे भाषा चातुर्य आहे, पण याच्यामध्ये ज्ञान नाहीये, ज्ञानाचा अभाव आहे. कारण की तू सगळं मटेरियल लेव्हलवरतीच सगळ्या गोष्टींकडे बघतोयस. कारण खरं असं आहे की वाटतंय तुला की मी यांना मारेल किंवा हे लोक मला मारतील, या युद्धामध्ये अनेक मृत्यू होतील. तर ऍक्च्युली मृत्यू हा कोणाचाच होत नाही, तुझा नाही, माझा नाही, या समोरच्या कोणाचाच मृत्यू होत नाही. कारण आपण सगळे अमर आहोत. कारण आत्मा अमर आहे. हे शरीर जे आहे हे आपल्याला आपल्या आत्म्याने धारण केलेलं तात्पुरतं वस्त्र आहे. आणि आपल्या ज्या इच्छा आहेत, ह्या ह्या शरीराची तात्पुरते अलंकार आहे, तात्पुरती ज्वेलरी आहे. आणि मग जे तात्पुरतं आहे वस्त्र आणि तात्पुरती ज्वेलरी, याला किती महत्व द्यायचं, याला किती अवास्तव महत्व द्यायचं, हे तू ठरव. कारण आत्मा हा अविनाशी आहे. तो जन्म आणि मृत्यू या बंधनामध्ये अडकलेला नाहीये. म्हणजे प्रत्येक जीव जो जन्मतो त्याला त्याला अनेक अवस्थांमधनं तो जातो. म्हणजे बाल, कुमार, यौवनावस्था, वार्धक्य आणि लय होणे. म्हणजे देहिनोस्मिन यथा देहे कौमारय यौवनय जरा तथा देहांतर प्राप्ती धीरच तत्र न मुह्यते. म्हणजे या अवस्थांमधनं प्रत्येक देह जातो. त्यामुळे जन्म जसा अटळ आहे तसा मृत्यू पण अटळ आहे. या फक्त अवस्थांमधून तो जातो आणि मग या देहाचा तो त्याग करतो. पण हे सगळं देहाला होतं. आत्मा या अवस्थांना बांधील नाहीये. याच्यापासून तो स्वतंत्र आहे. आत्मा हा कायम यंगच असतो. आत्मा हा कायम तरुण असतो. त्याला या अवस्था कुठल्याही प्रकारे बाधा देऊ शकत नाही. तसंच सगळे आत्मा म्हणजे आत्मा हा जो आहे हा पंचमहाभूतांच्या पण नियंत्रणामध्ये तो नाहीये. म्हणजे पंचमहाभूतांमध्ये काय असतं, आपण खातो पितो, आपण आंघोळ करतो, आपण नित्यकर्म करतो वगैरे, हे सगळं देह करतो. आत्मा हे सगळं करत नाही. तरी सुद्धा तू अनेक मृत्यू होताना रोज बघतोस. त्यामुळे तुला वाटत असेल शोक याच्याबद्दल, पण तो सुद्धा अयोग्य आहे. कारण जन्म आणि मृत्यू हा तर सृष्टीचा नियम आहे आणि हा निसर्गाचा नियम कुणीही मोडू शकत नाही. म्हणजे मोठमोठे लोक ज्यांनी तप केली आणि अमरत्वाचा वरदान मागितलं, म्हणजे असे तर अनेक लोक माहितीये, पण एक आपल्याला रावण नक्कीच माहितीये सगळ्यांना, आणि हिरण्यकश्यप पण सगळ्यांना नक्कीच माहितीये, ज्यांनी अमरत्वाचा वरदान मागितलं रावणाने शंकराकडे आणि हिरण्यकशिपूने ब्रह्माकडे. त्यावेळी शंकराने आणि ब्रह्माने त्याला सांगितलं की हे निसर्ग नियमाच्या विरुद्ध आहे, असा वर मी नाही देऊ शकत. आणि म्हणून त्यांनी अनेक अटी घालून की इथे मरण येणार नाही, तसं मरण येणार नाही, वगैरे वगैरे असे वर त्यांना मिळाले. तर हे निसर्ग नियमाच्या विरुद्ध आहे, जे अनेक तपस्वी लोकांना सुद्धा यातनं जावंच लागतं, कितीही महान तपस्वी असला तरी. त्यामुळे त्याच्याबद्दल शोक करणं हे करेक्ट नाहीये. तर
मुळात समजून घे की आत्मा हा अमर आहे. त्यामुळे तू कोणाला तरी मारलंयस किंवा कोणीतरी तुझी हत्या केली आहे हे असत्य आहे. तात्पुरतं जे देह आहे, तात्पुरतं जे तुझं इच्छा आहेत, या तुझ्या मोडल्या जाऊ शकतात. सो तसंच तू इतरांना पण बघ. स्वीकार करण्यासाठी तुला हे समजणं आवश्यक आहे की समोरचे सगळे लोक हे पण आत्माच आहे, जसं तू पण आत्मा आहेस तसं. आणि त्यांचा पण देह, त्यांच्या पण इच्छा ह्या तात्पुरत्या आहेत, उसन्या आहेत. पण हे समजून घेण्यासाठी तुला ध्यान करण्याची गरज आहे. कारण जो ध्यान करतो त्याला आत्म्याचं हे रूप कळतं की जो आजन्म आहे, ज्याला जन्म नाही, मृत्यू नाही, जो पंचमहाभूतांच्या नियंत्रणात नाही, जो जन्म आणि मृत्यूच्या नियंत्रणामध्ये नाही, कुठलंही कर्म हा आत्मा करत नाही. परंतु आपण जी कर्म करतो ती जर का करेक्ट असतील तर त्यातनं मिळणारं जे समाधान आहे किंवा त्यातनं आपल्याला जी विवेक बुद्धी निर्माण होते ती जाणवून देणारा हा आत्मा आहे. पण मात्र हे कळण्यासाठी हे शरीर आणि पदार्थ यांच्यामधला जो सॉरी शरीर आणि चैतन्य म्हणजे पदार्थ आणि चैतन्य यातला फरक कळण्यासाठी ध्यान करण्याची, साधना करण्याची गरज आहे. आणि साधना जर केली तर तुला कळेल की माझं धर्म काय आहे, माझं कर्म काय असायला पाहिजे प्रत्येक क्षणी, याची तुला ओळख होऊ शकेल असं कृष्णाने सांगितलं. आणि मग कृष्णाने जसं आत्म्याचं विवेचन केलं दुसऱ्या अध्यायामध्ये, त्यानंतर त्याने धर्माचं विवेचन करायला सुरुवात केली की धर्म म्हणजे काय. तर त्याने सांगितलं की आपल्याला प्रत्येकाला अनेक प्रकारच्या भूमिका आपण करत असतो. आपल्याला पर्सनल लाईफ आहे, आपल्याला प्रोफेशनल लाईफ आहे, आपल्याला स्पिरिच्युअल लाईफ आहे, आपल्याला सोशल लाईफ आहे. हे प्रत्येकाला आहे. आणि ह्यामध्ये आपण वेगवेगळ्या भूमिका करत असतो. तर ह्या भूमिका करत असताना ज्या घटना घडतायत त्या घटनेमध्ये तुम्ही ज्या भूमिकेमध्ये आहात त्या भूमिकेसाठी जे करेक्ट कर्म आहे तो तुझा धर्म आहे. म्हणजे धर्म बदलणार आहे पण तो भूमिकानुसार बदलायला हवा. तुझ्या सोयीनुसार जर का तू धर्म बदललास तर तुझी सगळी कर्म ही स्वार्थाची होतील, अज्ञानाची होतील, इररिस्पॉन्सिबल होतील, बेजबाबदार कर्म होतील. आणि तुझी सगळी कर्म ही असंयमाची सुद्धा होतील किंवा अशा माणसाची होतात. कारण तुम्ही कर्तव्य दक्ष राहू शकत नाही. आणि मग जो कर्तव्य दक्ष नाहीये त्याला लोक अनेक प्रकारे त्याची निंदा करतात. म्हणजे त्याला म्हणतात की हा कपटी आहे, हा स्वार्थीच आहे, हा अतिशय सेल्फ सेंटर्ड माणूस आहे, हा अतिशय इम्पेशंट आहे, हा हॉट टेम्पर्ड आहे, वगैरे वगैरे वगैरे. हा विचारपूर्वक कामच करत नाही, अशा प्रकारे निंदा होते. म्हणजे जे कृष्णाने म्हणलं आहे ते असं आहे की ज्यावेळी तू स्वधर्म हा सोडतोस त्यावेळी तुला अकीर्ती ही प्राप्त होते. म्हणजे काय की तुला क्रिटिसिझमला सामोरं जावं लागतं. अवाच्य वादांश बहुन वदिष्यन्ति तवाहिताः निंदन्तस्तव सामर्थ्यं ततो दुःख तरनुकिम. आणि हा जो क्रिटिसिझम आहे जो तुझ्याविषयी लोक बोलतात तो मरणा इतक्या यातना देणारा क्रिटिसिझम असतो. म्हणजे ती निंदा मनुष्याला सहन होत नाही. पण अशी निंदा झाली तरी सुद्धा काय होतं की मनुष्य अधिक दुराग्रही होत जातो आपल्या स्वतःच्या कर्मांबद्दल. तो अधिक अविवेकी, अधिक असमाधानी, अधिक अज्ञानाच्या मार्गावरती तो चालत राहतो. आणि मग कृष्णाने सांगितलं की जर तुला धर्म पाळायचा असेल म्हणजे धर्म बदलतो पण भूमिकानुसार धर्म बदलणे हे करेक्ट आहे. पण तू हे का करू शकत नाही किंवा मनुष्य हे का करू शकत नाही तर आपल्या मनामध्ये जी तुलनात्मक विचार आहेत, ओके, किंवा आपल्या इच्छा पूर्ण होण्याची जी अतिशय तीव्र इच्छा आहे म्हणजे आपण म्हणतो सुख दुःख, यश अपयश, त्यानंतर लाभ आणि हानी, किंवा तुलना असेल माझ्याकडे आहे त्याच्याकडे काय आहे, या सगळ्या विचारांमुळे मनुष्य धर्म पाळू शकत नाही, कर्तव्य दक्ष राहू शकत नाही. आणि मग असं होतं की जर का तुम्ही सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयौ
तथा ततो युद्धाय युज्यस्व नैवम पापम वाप्स्यसि. म्हणजे ज्यावेळी हे तुलनात्मक विचार, ह्या इच्छा या तुम्ही मनातनं काढून टाकता, तुमचा धर्म पाळता, त्यावेळी तुमच्याकडनं एखादं कर्म असं घडलं ज्याच्यामुळे एखादी व्यक्ती हर्ट झाली किंवा एखाद्या व्यक्तीला त्रास झाला, तरी सुद्धा त्याचं पाप लागत नाही. म्हणजे काय, तर आपल्याला कळल्यानंतर आपण त्यातनं स्वतःला बाहेर काढणं, त्या व्यक्तीची माफी मागणं, जसं आपण रेकी प्रिन्सिपल्स मध्ये पण बघतो की त्या व्यक्तींना आपण नकळत त्रास दिला आहे, अशा व्यक्तींची माफी मागा, अपोलोजाइज टू देम. हे आपण करू शकतो. म्हणजे आपण स्लिप झालो तरी पण आपल्याला परतीचा मार्ग दिसतो. पण धर्म पाळलाच नाही म्हणजे ह्याबद्दल आपण विचारच केला नाही, आपल्या सोयीनुसार जर का आपण धर्म बदलला आणि कर्तव्यदक्ष राहिलो नाही, तर मात्र सतत आपण अज्ञानामध्ये राहतो. सतत अविवेक जो आपला आहे तो आपल्यावरती अधिराज्य करू लागतो. आपल्या इच्छा ज्या आहेत या आपल्या इंटलेक्टला सुद्धा अंकित करतात आणि बुद्धीला जिज्ञासेच्या मार्गावरती जाण्यापासून थांबवतात. म्हणजे बुद्धीला पण कळत नाही की मी कशा रीतीने मी काम करायला पाहिजे. म्हणजे मी जिज्ञासेला महत्व द्यायला पाहिजे की स्वार्थाला महत्व द्यायला पाहिजे. आणि मग याच्यानंतर कृष्णाने बुद्धी रिलेटेड म्हणजे बुद्धी तुमची कशी अनालिसिस करते आणि मग बुद्धीचा अनालिसिस कसा असायला पाहिजे याच्याबद्दल विवेचन सुरू केलं, जे आपण पुढच्या भागात बघणार आहोत. म्हणजे कृष्णाने असं म्हणलं की वेदवाद रतः पार्थ नान्यदस्तितिवादिनः सॉरी यामिमां पुष्पितां वाचम प्रवदन्त्य विपश्चितः वेदवाद रतः पार्थ नान्यदस्तितिवादिनः. म्हणजे तू जो हा एक तुझा युक्तिवाद मांडलायस आतापर्यंत, तर तो कसा अज्ञानाचा आहे हे तुला कळेल जर का तू बुद्धीनुसार पण तुझ्या युक्तिवादाचं विश्लेषण करू शकलास तर. पण धर्म कळल्याशिवाय तुला बुद्धीचा करेक्ट वापर कसा करायचा हे कळणार नाही. आणि अगेन यासाठी सुद्धा तुला ध्यानाची, साधनेची आणि गुरुची गरज आहे, असं कृष्णाने सांगितलं. सो इथेपर्यंत आपण बघितलं होतं. सो पुढच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की जसं कृष्णाने पहिलं म्हणजे आत्मा जो आहे त्याच्याबद्दल सॉरी सगळ्यात पहिल्यांदा कृष्णाने हे सांगितलं की तुझं युद्धभूमी कोणती आहे, तर तुझं मन, तुझ्या जीवनात घडणारे प्रसंग जे आहेत ही तुझी युद्धभूमी आहे. दुसरं कृष्णाने असं सांगितलं की तुझं युद्ध जे आहे ते तुझ्या स्वतःच्या शत्रूंशी आहे, अंतस्थ शत्रूंशी आहे, तुझ्या मनातल्या भावनांशी आहे. बिकॉज यू आर नॉट एबल टू ऍक्सेप्ट द पीपल हु आर अराउंड यू. तुला अस्वस्थता आहे, तुला अस्थिरता प्राप्त झालेली आहे. मग तिसरं सांगितलं त्याने की सगळी लोक अमर आहेत, सगळे लोक आत्मा आहेत. मग आत्ताचा देह, आत्ताचं त्यांचं वागणं बोलणं हे सगळं तात्पुरतं आहे, या देहापुरतं मर्यादित आहे. सो स्वीकार करण्यासाठी या गोष्टी तू लक्षात घे की हे पण मी जसा अमर आहे तसा हे पण अमर आहे. म्हणजे यांचा आत्मा अमर आहे, देह नश्वर आहे. हे तू समजून घे. आणि चौथं सांगितलं कृष्णाने की तुझा धर्म काय आहे याच्याबद्दल तू जागृत हो. म्हणजे या भूमिकेमध्ये, या प्रसंगामध्ये, या भूमिकेमध्ये या क्षणी माझं कर्तव्य काय आहे, हा माझा धर्म आहे, हे आपण जाणून घ्यायला पाहिजे. या 4 गोष्टी आतापर्यंत आपण बघितल्या आहेत. सो पुढे या जाणून घेतल्या तर आपण आपल्या बुद्धीचा वापर म्हणजे कुठल्याही शंकेशिवाय बहुशाखा यनंताश्च बुद्धयो व्यवसायिना, म्हणजे आपल्या बुद्धीला अनेक फाटे फुटत असतात, ते न फुटता आपली बुद्धी करेक्ट मार्गावरती एका लक्ष ठेवून एका मार्गावरती काम करू शकते. त्यामुळे ह्या 4 गोष्टी आधी आत्मसात करणं गरजेचं आहे. याच्याबद्दल आपण काहीतरी चिंतन घडवून आणणं, इंट्रॉस्पेक्शन करणं आणि त्याप्रमाणे स्वतःमध्ये बदल घडवून आणणं हे अतिशय आवश्यक आहे. जर का आपल्याला पुढे जायचं असेल, आपल्या बुद्धीला करेक्ट मार्गाने वापरायचं असेल तर, किंवा बुद्धीने जे विश्लेषण केलं आहे ते समजून घेण्यासाठी सुद्धा ह्या गोष्टी आवश्यक आहे. अन्यथा तुझी बुद्धी पण मानणारच नाही की हे खरं आहे असं. ओके.
सो या नोटवरती आपण मेडिटेशन सुरू करणार आहोत. एव्हरी वन रेडी फॉर मेडिटेशन? आणि हे जे एक्सरसाइज आहेत जे आपण आता बघितले, हे मेडिटेशन मध्ये मी सगळ्यांचे घेणार आहे. त्यामुळे तुम्ही नंतर सुद्धा मेडिटेशनचा जो व्हिडिओ आहे तो बघून ते एक्सरसाइजेस फॉलो करणं हे करू शकता. आणि आय वुड ऍडवाइज यू की नेक्स्ट फेलोशिप पर्यंत तुम्ही हे करावं. धन्यवाद.